तर कसं काय मित्रांनो, स्वागत आहे म्हणजे ब्लॉगमध्ये. सकाळी उठून आपण सूरजदादाचं दर्शन केलेलं आहे. त्याचप्रकारे आपला गाईला पण बघितलं, काळीला पुन्हा ऊस बी आणून टाकला होता. आणि आपलं नारळाचं झाड बी खूप उंच गेलं आणि खूप मोठे मोठे नारळ लागले आहेत त्याला. पुन्हा काय बादली घेतली, गाईची आपली धार काढायची ती धार वगैरे काढून कांडात ओतून घेतली आणि पुन्हा केली आपण आंघोळ केल्यावर थोडा नाश्ता आणि चहा प्यालो. चहा प्याल्यानंतर काहींना खायला टाकून घेतलं. चारी म्हशीला बी टाकायला लागतं, कुटी बाद झाल्यामुळं असेच टाकले तोडून. पण चंपीला भाकर टाकले आपली आणि त्यातली अर्धी काढून घेतली तिच्या पिल्याला टाकण्यासाठी. मग ती भाकर उचलली, घेऊन चाललो आहे आपल्या चंपीच्या पिल्याला टाकायला. त्यांना बी भाकर टाकून घेतली आणि आपल्याला पुढं काम होतं काय माहिती का, आपण टाकणार होतं आता आपल्या हान्याला घास. तर त्यांना बी घास टाकून वगैरे घेतला. पुन्हा थोड्या वेळ ऊस खातला आणि थोड्या वेळाने आपल्या गाई पाणी पाजून घेतलेल्या आहेत. पुन्हा गाई पाणी पाजून झाल्यावर शिरड आपली सकाळीच रानात नेऊन बांधली होती, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं होतं म्हणून त्यांच्याकडे एक चक्कर टाकून आलो. पुन्हा आपल्याला मोटर चालू करायची असल्यामुळे आपण खाली चाललो आपल्या खालच्या रानात. आणि खालच्या रानात ज्वारी आहे मस्तपैकी आलेली आहे. आणि स्टार्टर वगैरे लावून घेतला आणि वर पाणी बी आलं आपल्या गावात भिजायचं होतं म्हणून. मग गहू उशिरापर्यंत भिजत होता, सगळा भिजत होता. आणि पाणी आता चालू झालं 2 वाफं भिजलं होतं सध्या. तर मग अजून 2-4 तास लागणार असल्यामुळे मी थांबलं होतं. पुन्हा काय आले की 4-5 वाजता जनावराचं काम केलं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये.